सर, एक बांधकाम व्यावसायिक आपण आहात आणि म्हणून एक प्रश्न आवर्जून विचारायचा तो म्हणजे आपण बघतोय की जे घरांचे भाव, प्लॉटचे भाव खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. घराचं स्वप्न हे प्रत्येकाचंच असतं, प्रत्येकालाच वाटतं आपल्याकडे एक घर असावं, एक गाडी असावी, पण प्रामुख्याने घराचं स्वप्न हे सगळ्यांचं असतं. पण जे काही वाढलेले भाव आहेत आजकाल प्लॉटचे, घराचे, एकतर प्लॉट होऊ शकतो किंवा घर बांधू शकतो आपण फार तर अशा या मिडल क्लास फॅमिलीच्या लोकांनी नेमकं काय करावं, काय निर्णय घ्यावा, यावरती काही उपाययोजना हे सरकार आणू शकलं असतं? काय प्रयत्न केलेत? अकोट शहराचा विचार जर केला तर अकोटमधील जागेचे भाव हे अमरावती, अकोला या मोठ्या शहरालाही लाजवणारे आहेत. म्हणजे जो प्लॉट अकोल्याला 1,000 रुपये स्क्वेअर फूट मिळतो तो इथं त्याचे 2,000, 2,500, 3,000 हजार रुपयाचे भाव आहेत. मग हे असं का? खेडं लहान आहे, म्हणजे गाव लहान आहे, इथं कुठलं उद्योगधंदा नाही आहे, काही बाहेरचे लोक इथं येत नाहीत. मग स्थानिक लोकांची गरज आपण का भागू शकलो नाही? तर त्याच्या मागचं एक कारण असं आहे की प्रत्येक शहराची एक भौगोलिक रचना असते. अकोट शहराचा विचार जर केला तर दर्यापूर रोडला नदी आहे, नदीच्या वर स्मशान आहे. तुम्ही अंजनगाव रोडला गेले तर त्या गावच्या बाहेर नदी आहे, नदीवर स्मशान आहे. हिवरखेर रोडला गेले तर तिथं नदी आहे. म्हणजे प्रत्येक रोड हा नदीनं ब्लॉक झालेला आहे. एक अकोला रोड जर सोडला तर मग त्याच्यामुळे गावाच्या बाहेर कोणी जायला तयार नाही. तर गावामध्ये मोठमोठी येणारी वाहनं ती गावातूनच, म्हणजे अकोल्यावरून येणारी आणि बैतूलकडे जाणारी वाहनं पूर्ण गाव ओलांडून जातात. मग ही जी एक समस्या या गावची होती ही तर फार मोठी समस्या आहे. या समस्येकडे तर मी तर म्हणतो 25 वर्षाच्या अगोदर राजकीय लोकांचं किंवा लोकप्रतिनिधीचं लक्ष जायला पाहिजे होतं. कसं असते, गावाचा विकास करायचा असेल तर गाव बाहेर कसं निघेल? म्हणजे इथं दर्यापूर रोड अकोला रोडला जोडायला पाहिजे होता, अकोला रोड हिवरखेड रोडला जोडायला पाहिजे होता, हिवरखेड रोड पोपटखेड रोडला जोडायला पाहिजे होता आणि पोपटखेड रोड अंजनगाव रोडला जर जोडला असता, म्हणजे एक रिंग जर गावाच्या बाहेर तयार केली असती तर त्या रिंग रोडवर काय असते, जेव्हा आपण पाहतो एखाद्या शहराच्या बाजूने रिंग रोड होते तिथं म्हणजे वाहतुकीची व्यवस्था होते आणि त्या ठिकाणी मग लोक घरं बांधतात, कमी किमतीत असतात, पण मग त्या ठिकाणी किराणा दुकान असेल, चक्की असेल, इतर सगळ्या म्हणजे छोटी छोटी नगरं जे वसवल्या जातात त्यासाठी ही रिंग रोडची आवश्यकता असते. अकोट हे ऐतिहासिक शहर आहे, जुनी वस्ती आहे, लहान लहान रस्ते आहेत बाहेर आणि गावातले जमिनीचे दर लोकांना परवडत नाहीत. बाहेर कुणी जायला तयार नाही कारण तिथं सुविधा नाहीत. आणि म्हणून या ठिकाणचा जर आपल्याला शेतजमिनीचे भाव किंवा प्लॉटचे भाव जर आपल्याला कमी करायचे असतील तर सगळ्यात पहिले येणाऱ्या व्यक्तीनं जो कोणी येईल त्यानं रिंग रोडची व्यवस्था केली पाहिजे. त्यातून प्लॉटच्या किमती कमी होतील. प्लॉटच्या किमती आज इथं अकोटमध्ये दर्यापूर रोडला 3,000 रुपये प्रति स्क्वेअर फुटाचा भाव आहे. अकोला रोडला गेले तर 4,000, 4,500 रुपयाचा जागेचा भाव आहे. म्हणजे 1,000 फूट जागा जर घेतली तर 50 लाखाची आणि मग त्यानं जागा घ्यावं कधी आणि बांधावं कधी, त्याचं आयुष्यात घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आणि जे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की एकतर घर होईल नाही तर मग प्लॉट होईल अशी परिस्थिती आज या सर्वसामान्य लोकांवरती आलेली आहे. सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. तर हे होते माझ्यासोबत समाजसेवक, व्यावसायिक आणि विशेष म्हणजे उद्योजक, सुशिक्षित उद्योजक श्री राजेंद्र पुणकर सर. आपण बघितलेलं आहे की त्यांनी जी काही माहिती आज आपल्याला दिलेली आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल.